नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ताज्या ओल्या बोंबलाचं हिरव्या वाटणातलं मस्त खूप चविष्ट असं सार। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मी बोंबील घेतलेले आहेत, ते स्वच्छ साफ करून धुवून त्याला थोडंसं मीठ आणि हळद लावले आणि 5 ते 10 मिनिटं ते ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारे वाटणाची तयारी करायची आहे। त्यासाठी मी 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्हाला ज्या प्रमाणात सार तिखट करायचे आहे त्या प्रमाणात मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे, छोटासा अर्धा कांदा घेतलाय उभा चिरून, एक छोटी वाटी ओलं खोबरं, टोमॅटो घेतलेले आहेत 2 आणि 5 ते 6 मी लसूण पाकळ्या घेतल्यात। आता हे सर्व वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक। हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण सर्व घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जराशी हळद टाकली आहे आणि पाणी टाकून हे बारीक वाटून घेऊया। ओल्या बोंबलाचं सार बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी टोप गरम करत ठेवला, त्यामध्ये 4 छोटे चमचे तेल टाकलंय। तेल आता गरम व्हायला देऊयात। तेल गरम होईपर्यंत इकडे मी लसूण ठेचून घेणार आहे। 4 ते 5 मी लसूण पाकळ्या घेतल्यात आणि त्या ठेचून घेतलेल्या आहेत। तेल गरम झालंय आपलं, त्यामध्ये टाकूया आणि लसूण तेलामध्ये भाजून घेऊ। फोडणीसाठी इकडे मी जरासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता थोडासा घेतलाय आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। पहिला आपण कांदा आणि कढीपत्ता टाकूया आणि तेलात परतून घेऊयात आणि नंतर टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे। हा बघा, टोमॅटो पण नरम झालेला आहे। इकडे आता आपण वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक, ते पण टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी पाणी टाकणार आहे, साधारण अर्धा ग्लासभर। मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते आतमध्ये टाकायचं आहे बघा व्यवस्थित असं। 4 ते 5 मी कोकम टाकते आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। पहिले जास्त मीठ टाकायचं नाही, कारण आपण बोंबील मच्छीला मीठ लावून घेतलेलं, त्यामुळे कमी प्रमाणातच टाकायचं आहे आणि याला चांगली अशी उकळी यायला द्यायची आहे। हे बघा, साराला मस्त अशी उकळी आलेली आहे। यामध्ये आता जे आपण बोंबील मच्छी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ती टाकायची आहे सारामध्ये आणि 3 ते 4 मिनिटं सार आपण शिजवून घ्यायचं आहे किंवा उकळी काढून घ्यायचं आहे। हळूवारपणे चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। बोंबील मच्छी शिजायला काय जास्त वेळ लागत नाही, ती पटकन शिजली जाते। हे बघा, मस्त असं हिरव्या वाटणातलं बोंबील मच्छीचं सार बनवून तयार आहे। हे तुम्ही चपाती भाकरी सोबत किंवा भातासोबत खायला पण खूप छान टेस्टी लागते। तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।